हरिओम. काल आपण मनोनाश आणि त्याच्याशी संबंधित योगाच्या गोष्टी याचा विचार केला होता. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत यांच्याशी काहीही संपर्क न ठेवणं. संपर्क न ठेवणं म्हणजे काय, तर आपण यालाच जे सत्य मानतो तसं न मानता आत्मतत्वाला सत्य मानणं, या गोष्टीकडे प्रवास म्हणजे ज्ञानाकडे प्रवास. आणि तो योगाच्या माध्यमातून होतो. आणि तो कसा कसा होतो, मनोनाश केल्याने काय होतं, या गोष्टी आपण कालपर्यंत पाहिल्या. आणि असं आपण जाताना वाक्य मी म्हणले होते की या जीवनमुक्ताच्या अवस्थेला पोहोचल्यानंतर पुढे काय, तर मनोनाशानंतर माणसाच्या जीवनामध्ये समत्व निर्माण होतं. आणि वासिष्ठ योगामध्ये या समत्वाचं काय मोठेपण आहे, काय महात्म्य आहे, हे आपण आज पाहणार होतो आणि पाहणार आहोत. आता या आधुनिक युगाचा थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की माणसाच्या काय म्हणायचं त्याला, मनोवैज्ञानिक, मानसशास्त्रीय ज्या प्रक्रिया आहेत त्या खूपच गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. त्याचं कारण भावना, विचार या गोष्टी बेलगाम झाल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही, स्वतःचं सुद्धा नियंत्रण नाही. आम्हाला घटनेनी आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते आवश्यकही आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार केव्हा झाला हे आम्हालाच कळलं नाही. आणि म्हणून या मानसिक प्रक्रिया, माणसांच्या भावना, माणसांची बुद्धी, माणसाची विचार करण्याची क्षमता किंवा विचार करण्याची पद्धत, याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलं नाही. प्रत्येकजण आपल्या मर्जीनुसार स्वैराचार करतो, आपल्या भावना स्वैरपणे व्यक्त करतो, आपले विचार कुठल्याही परिणामांचा विचार न करता व्यक्त केले जातात. आणि हे अनियंत्रितपणे चालू आहे. त्याच्यावर कशाचंच आणि कोणाचंच नियंत्रण नाही. माणसाचं स्वतःचं सुद्धा स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण नाही. त्यामुळे झालंय काय की माणूस द्वेष, ईर्ष्या, मत्सर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून स्वतः विष पसरवतोय सगळीकडे. आणि त्याला समाजाकडून अमृत पाहिजे आहे, अशी अवस्था आत्ता निर्माण झालेली आहे. म्हणजे मी स्वैराचार करीन पण समाजाने नीटच वागलं पाहिजे. अरे पण समाज म्हणजे कोण? माझ्यासारखे स्वैराचार करणारेच माणसं आहेत ना समाजामध्ये. माझ्यासारख्या माणसांनीच हा समाज एक बनलेला आहे, एक समूह बनलेला आहे. आणि प्रत्येकालाच विचार स्वातंत्र्य आहे, उच्चार स्वातंत्र्य आहे, आचार स्वातंत्र्य आहे. मग वसिष्ठांनी आपल्या या चित्ताला, मागे आपण पाहिली, मागच्या आत्तापर्यंत काय काय विशेषणं दिली आहेत ती पाहिली म्हणजे कळतं. हे दोषांकुराचं निर्मिती स्थान आहे. मन हा सर्पाप्रमाणे डंख मारणारा आहे, हा वेताळाप्रमाणे भय निर्माण करणारा आहे आणि आपल्या मनाला येईल तसं करून घेणारा आहे. वेताळ कसा त्याला जे पाहिजे ते आपल्याकडून करून घेतो, तसं हे मन मनाला जे हवं ते आपल्याकडून करून घेणार आहे. आणि हे अत्यंत बलवान आहे. या 4 गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. मग दोषांकुरांचा स्वभाव काय, तर फोफावणं, जलदगतीने वाढणं. अंकुराचा स्वभाव आहे त्याचा वृक्ष होणं म्हणजे फोफावत राहणं. मग त्याला काय केलं पाहिजे, तर त्याला त्यांनी उपाय सांगितला की ते जे ठिकाण आहे जिथे ते अंकुर येतात ते छेदून टाका, उद्ध्वस्त करा.
सर्पाचा स्वभाव काय आहे? डंख मारणं. म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीनी माणसाला बधीर करणं, हा त्या सर्पाचा स्वभाव. विषानी माणसाला बधीर करणं हा सर्पाचा स्वभाव आहे. तद्वत हे मन विषयरूपी डंख मारून इंद्रियांना बधीर करतं. मग त्याला काय करायचं? असे सर्प मनातून काढून टाकायचे, चित्तामधून दूर करायचे. वेताल आम्हाला स्वतःच्या मनासारखं करायला लावतो आणि नाही केलं तर तुला मारून टाकीन हे भय दाखवतो. तद्वत हे मन आहे. तू माझ्यासारखं कर, नाहीतर मग तुझं काही खरं नाही, असं भय दाखवत राहतो. मग त्याला काय करायचं? वेताळाला तो त्याचं पारिपत्य कशाने होईल? मंत्राने होईल, मंत्र सामर्थ्याने होईल. मग आम्हाला मंत्र सांगितला योगानी. ज्ञान हा मंत्र आहे. ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. त्या मंत्राने तो वेताळ आपोआप शांत होईल. आणि हे जे बलवान आहे मन, हा जो मनाचा स्वभाव आहे बलवत्ता, त्याला निर्बल करा. निर्बल करा म्हणजेच त्याचा प्रवाह अडवा आणि तो विरुद्ध दिशेला वळवा. म्हणजे जो बाहेर जाणारा प्रवाह आहे तो जर विरुद्ध दिशेला वळवला तर त्याचा खळाळ कमी होईल, त्या प्रवाहाचा वेग कमी होईल, प्रवाहाचा जोर कमी होईल, त्याचं बल नाहीसं होईल. कारण प्रवाहाच्या उलट दिशेने वाहणं सोपं नाही आहे. त्याला उलट दिशेने बल लावावं लागतं आणि तिथे दमछाक होते. उलट दिशेने, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहायचं तर पोहणाऱ्या माणसाची दमछाक होते. तसं या मनाला उलट दिशेने पोहायला लावलं की तो निर्बल होईल, त्याची दमछाक होईल आणि मग ते तुमच्या हातात येईल, तुमच्या ताब्यात येईल. तुम्ही जसं म्हणाल तसं ते ऐकेल. म्हणून हे आपण काल सगळं बघितलं होतं. आता त्याच्या पुढे एकदा त्या मनाला असं ताब्यात घेतलं, त्याला लीन केलं, त्याचा लय केला, म्हणजे मग आपोआप माणसाची प्रवृत्ती समत्वाकडे झुकते. माणूस समत्वानीच वागायला प्रवृत्त होतो, असं वसिष्ठांचं म्हणणं आहे. नुसतं वसिष्ठांचंच म्हणणं नाही, भगवद्गीतेमध्ये पण हेच सांगितलेलं आहे. समत्वम योग उच्यते. योग दुसरा तिसरा काही नाही, तर चित्तामध्ये समत्व भावना निर्माण होणं हाच योग आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये वसिष्ठ काय म्हणतात ते आता आज आपण पाहू. वसिष्ठ रामाला सांगतायत. काय सांगतायत बघा. तदनु विषय वासना विनाशस्तदनु शुभः परमः स्फुट प्रकाशः तदनुच समतावशात स्वरूपे परिणमनन महताम अचिंत्य रूपम. समत्वामुळे स्वरूपामध्ये पडणारा ज्ञानाचा प्रकाश. म्हणजे जेव्हा माणूस या मनाचा नाश करतो तेव्हा तो कुठे येतो? अर्थातच आत्मतत्वाकडे येतो. म्हणजे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे आल्यामुळे जो ज्ञानाचा प्रकाश पडतो तो काय आहे? वासना नष्ट करणार आहे. आणि मग वासना एकदा नष्ट झाल्या की ज्ञानाच्या प्रकाशामध्ये स्वरूप प्रकट होतं. म्हणजे माणसाला स्वची ओळख होते, आत्मतत्वाची ओळख होते. आत्तापर्यंत माणूस हे शरीर म्हणजे मी, ही इंद्रिय म्हणजे मी, हे मन म्हणजे मी असं जे मानत असतो ते चित्तलय झाल्यावर, मनोनाश झाल्यावर हळूहळू त्याच्या हे लक्षात येतं की या अंतःकरण चतुष्टयांचा नाश झाला तरी माझा नाश होत नाही, या दश इंद्रियांचा नाश झाला तरी माझा नाश होत नाही, या देहाचा नाश झाला तरी माझा नाश होत नाही. कारण ही एकादश इंद्रिय आणि हा देह नश्वर आहे, पण मी नित्य आहे. मग हा मी म्हणजे कोण? या मीची ओळख होते, स्वची ओळख होते. आणि ती ओळख म्हणजे
आत्मतत्वाची ओळख. म्हणजेच अंतर्मुख झाल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश पडतो, म्हणजे ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? तर देह म्हणजे मी नाही, मी म्हणजे आत्मतत्व आहे, याचं ज्ञान होतं. हे परमज्ञान, हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच माणसाला माणसाचा जन्म मिळाला. कारण हे ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे असं भागवतकार सांगतात. किंबहुना सगळे तत्वज्ञानपर जेवढे ग्रंथ आहेत, शास्त्र ग्रंथ जेवढे आहेत, त्या प्रत्येकामध्ये हेच सांगितलेलं आहे की मनुष्य जन्माचा हेतू किंवा प्रयोजन हे आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करणं हेच आहे. तेवढ्याचसाठी माणसाला मिळतो, मनुष्य जन्म मिळतो. बाकी इतर कोणत्याही जन्मात पशु पक्षी कीटक नंतर मग सगळे स्थावर जंगम जेवढ्या योनी आहेत, त्या कोणत्याही योनीमध्ये आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता नाही. ती फक्त मनुष्यामध्ये आहे. आणि मनुष्य जन्माचं प्रयोजन हे स्वरूप त्यांनी जाणून घ्यावं आणि आत्मतत्वामध्ये विलीन व्हावं यासाठीच आहे. त्यालाच योग म्हणतात. ज्ञान आणि योग हे समानार्थी शब्द आहेत असं वसिष्ठांनी पण सांगितलेलं आहे, असंच भगवद्गीतेने पण सांगितलेलं आहे, असंच पातंजल योगाने पण सांगितलेलं आहे. आणि हेच विवेचन उपनिषदांमध्येही आहे, तत्वग्रंथांमध्येही आहे, शास्त्रग्रंथांमध्येही आहे. त्याच्यामुळे ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच योग प्राप्त करणं. योगाला प्राप्त झालेला माणूस हा ज्ञानाला प्राप्त होतोच होतो. मग समत्वामुळे स्वरूपामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि मग त्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं असं रामाला वसिष्ठांनी सांगितलं या श्लोकामध्ये. आणि शेवटचं महत्वाचं आहे, महताम अचिंत्य रूपम. हे जे रूप त्या साधकाला समजतं, स्वतःचं रूप हे त्या साधकाला जे समजतं ते मोठमोठ्या देवतांना सुद्धा अचिंतनीय आहे. म्हणजे त्यांच्या सुद्धा हे लवकर लक्षात येत नाही. माणसानी योगाभ्यासानी प्राप्त केलेलं हे जे ज्ञान आहे, स्वरूपाचं ज्ञान, ते जे रूप आहे, तो जो प्रकाश आहे, तो मोठमोठ्या देवतांना सुद्धा लवकर प्राप्त होत नाही. मग पुढे काय आणखी सांगितलंय या संदर्भात? जेव्हा असं समत्व माणसामध्ये निर्माण होतं, त्या योग करणाऱ्या योगी माणसांमध्ये निर्माण होतं, तेव्हा काय होतं? मित्रीभूता अखिल रिपुः. त्याचे सगळे शत्रू त्याचे मित्र होतात. यथा भूतार्थ दर्शनम. आणि तो यथार्थदर्शी होतो. दुर्लभो जगतां मध्ये साम्यामृतमयो जनः. साम्य अमृतमयो जनः दुर्लभः. असं समत्वाचं अमृत प्राप्त केलेला माणूस जगामध्ये सर्वत्र दुर्लभ आहे असं त्यांनी रामाला सांगितलेलं आहे. आणि नुसतं नाही तर त्रिभुवनात दुर्लभ आहे असं म्हटलंय त्यांनी. त्रिभुवनामध्ये अशी व्यक्ती मिळणं त्रिभुवनात दुर्लभ आहे. कशी आहे ती? कशी असते अशी व्यक्ती? जिनी समतारूपी अमृत प्राप्त केलेलं आहे अशी व्यक्ती कशी असते त्याचंही वर्णन इथे केलेलं आहे. सुख दुःखेषु भीमेषु संततेषु महत्सु अपि. सुख दुःखेषु भीमेषु. अत्यंत मोठमोठी सुख दुःख प्राप्त झाल्यावर, म्हणजे मोठं सुख आणि अत्यंत असह्य असं दुःख प्राप्त झाल्यावर सुद्धा संततेषु म्हणजे सातत्याने. आणि माणसाच्या जन्मामध्ये तर हे आहेच आहे, कधी सुख येतं कधी दुःख येतं. म्हणजे आता सुखही नाही आता दुःखही नाही
अशी मधली अवस्था फार कमी वेळा आपण अनुभवतो. अन्यथा एकतर आपण सुखाच्या स्थितीत असतो, नाहीतर दुःखाच्या स्थितीमध्ये असतो. सातत्याने हे चक्र चालू असतं सुख आणि दुःखांचं. म्हणून त्यांनी इथे हा शब्द वापरलाय, संततेषु. सतत सतत मोठमोठी सुख दुःख प्राप्त झाले तरी सुद्धा मनाग अपि वैरस्यम न प्रयांती समदृष्टयः. समदृष्टी असणाऱ्या योग्याच्या मनामध्ये किंचित सुद्धा उद्वेग निर्माण होत नाही. थोडा सुद्धा. वैरस्यम या शब्दाचा अर्थ आहे आपल्या उद्वेग. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञेची जी लक्षणं सांगितली आहेत त्याचं गीताईमध्ये विनोबा भावेंनी खूप छान भाषांतर केले. एक श्लोक आत्ता आठवतोय मला. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. असा तो श्लोक आहे. म्हणजे हा जो समत्व प्राप्त झालेला, म्हणजे ज्याच्यातलं द्वंद्व निघून गेलेला आहे, असा जो माणूस आहे, ज्याला सुख दुःख समान आहेत, असा जो माणूस आहे, त्याचं वागणं कसं असतं? नसे दुःखात उद्वेग. त्याला दुःखामध्ये कधी उद्वेग निर्माण होत नाही. कितीही दुःख त्याला प्राप्त झालं तरी तो त्यांनी उन्मळून पडत नाही, कोलॅप्स होत नाही. टिळकांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अनेक वेळा आपण लहानपणी आपल्या भाषणात सुद्धा त्याचा वापर केलेला आहे, पण तो त्या भाषणापुरताच राहिला. त्याचा पुढे आम्ही आमच्या आयुष्यात कधी वापर करायचा विचारच केला नाही. स्वतःचा मुलगा मृत झालेला असताना अग्रलेख लिहिणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. मी नाही लिहिला तर तो दुसरं कोणी लिहू शकणार नाही याची जाणीव आहे. ते कर्तव्य आहे, ते देशकर्तव्य आहे. माझ्या राष्ट्रासाठी मी ते केलं पाहिजे ही जाणीव जागी ठेवून, डोकं शांत ठेवून व्यवस्थित अग्रलेख लिहून पूर्ण करणारे टिळक म्हणजे नसे दुःखात उद्वेग. स्वतःचा मुलगा गेल्याचं दुःख काय असतं हे त्या आई वडिलांनाच माहिती असतं. तेच ते जाणू शकतात. आणि अशा उद्वेगाच्या क्षणी सुद्धा जो उद्वेग त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ देत नाही, असा जो माणूस असतो तो समत्व प्राप्त झालेला असतो. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. आपण पाहतो अनेकानेक लोक अनेक चालून आलेल्या सुखांना सुद्धा ठोकरून आपल्या कर्तव्यामध्ये मग्न झालेले असतात. कित्येक श्रीमंत लोक आपली सगळी संपत्ती दान करून सेवा कार्यामध्ये जुंपून घेतात स्वतःला. त्याचं कारण समत्व प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे या ऐहिक संपत्तीमध्ये धन, पैसा, अलंकार, घरदार, गाडी बंगला यामध्ये काहीही राम नाही. खरा राम सेवेमध्ये आहे हे त्यांना कळलेलं असतं. म्हणून त्यांच्या मनात त्या सुखाची लालसा नसते, ज्याला ऐहिक जगामध्ये सुख म्हणलं जातं. आध्यात्मिक जगामध्ये सुखाची व्याख्या वेगळी आहे. ऐहिक जगामध्ये सुखाचे ते सुख उभे विटेवरी ही व्याख्या आहे आध्यात्मिक जगामध्ये. आणि ऐहिक जगामध्ये सुख म्हणजे घरदार, पैसा, अडका, गाडी, बंगला, नोकर चाकर वगैरे. त्याच्यामुळे अशा ऐहिक सुखाची लालसा म्हणजे इच्छा त्या माणसाच्या मनात नसते, ज्याला समत्व प्राप्त झालं तो. नसे तृष्णा. तृष्णा काल आपण विचार केला होता तृष्णेचा. तहान, कितीही पाणी पिलं तरी थांबत नाही, त्याला तृष्णा म्हणतात. तशी तहान आम्हाला या ऐहिक सुखांची लागलेली असते. पण ज्याला समत्व प्राप्त झालं त्याच्या मनात ती तृष्णा नसते. भय नसतं, कशाचंच भय नसतं. कारण काय, त्यांनी आधीच सांगितलंय ना, मनोबुद्धी, अहंकार, चित्त मी नाही.
मग न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर वगैरे, हे सगळं मी नाही असं सांगितलेलं आहे ना. मग भय कोणाचं? कोणाचंच भय नाही. न क्रोध, मनामध्ये कुणाबद्दल क्रोध नाही असा जो माणूस असतो तो समत्व प्राप्त झालेला असतो असं सांगितल्यानंतर मग पुढे रामाला त्यांनी उपदेश केला आहे. वसिष्ठांनी रामाला उपदेश केला काय? समहा स्वस्थहा स्थिरमतिः शांत अशोकमनः मुनी मौनी वरमणी स्वच्छो विज्वरो भव राघव. म्हणून हे राघवा, योगाभ्यासाद्वारे ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून कसा हो तू? समहा, समत्वचित्त असलेला हो. स्वस्थहा, आपण मराठीमध्ये स्वस्थ म्हणजे निरोगी असं समजतो. कसे आहात? हां, स्वस्थ आहे म्हणजे काय? निरोगी आहे. पण स्वस्थ, स्व म्हणजे स्वतःच्या मध्ये आणि स्थ म्हणजे स्थिर राहिलेला. जो माणूस स्वतःमध्ये स्वरूपामध्ये स्थिर झाला, आत्मतत्वामध्ये स्थिर झाला तो स्वस्थ. म्हणून रामाला त्यांनी स्वस्थ स्वरूपामध्ये स्थिर व्हायला सांगितलंय. आणि पुढे काय म्हणताय? स्थिरमती म्हणजे स्थितप्रज्ञ, ज्याची बुद्धी स्थिर आहे. मती म्हणजे बुद्धी, प्रज्ञा, स्थितप्रज्ञ, ज्याची बुद्धी स्थिर आहे असा हो. शांत शोक मनहा, ज्याच्या मनाचा शोक शांत झालेला आहे असा मुनी तू हो. आणि मौनी हो. मौन म्हणजे काय? मौन म्हणजे न बोलणे. मग बोलायचंच नाही का? तर मनाचं जे बोलणं असतं, मनाची बडबड, तुम्ही बोलत नाही, परंतु थोडा आपण स्वतःचा अभ्यास केला तर लक्षात येतं की आमचं मन सातत्याने बडबडत असतं. त्याची बडबड, गडबड, कल्लोळ चालू असतो. तो शांत होणं त्याला मौनी म्हणतात. त्या मनाची बडबड शांत झाली पाहिजे असा मौनी तू हो. मौन तुला प्राप्त होऊ दे. आणि पुढे म्हणलंय त्यांनी वरमणी स्वच्छो. वरमणी म्हणजे श्रेष्ठ अशा रत्नासारखा स्वच्छ हो. स्फटिक कसं असतं? त्याच्या आत बाहेर सगळं स्वच्छ असतं. कुठूनही पहा, आत पण स्वच्छ आणि बाहेर पण स्वच्छ. त्यामुळे ते ज्या रंगाच्या सहवासात येईल उसमें रंग जाता है. तसं त्या स्फटिक मण्यासारखा निर्मळ आणि स्वच्छ हो. आणि विज्वर, संतापरहित, विगतः ज्वरः यस्य, ज्याला कशाचाही ताप होत नाही, संताप निर्माण होत नाही असा तू हो. आणि मग तू ज्ञानाला प्राप्त होशील किंवा योगी होशील असं वसिष्ठांनी रामाला सांगितलंय. मग चित्तलय झाल्यावर माणसाचं मन समत्वाला का प्राप्त होतं? त्याचं कारण, चित्तलय झाला की आपोआपच संकल्प विकल्प माणसाच्या मनातले नष्ट होतात. कारण मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्पात्मक. संकल्प विकल्पात्मक मन. ते संकल्प एकदा होणं बंद झालं की मग मनामध्ये काही करण्यासारखं राहत नाही, त्याचा स्वभावच बदलून जातो. त्याच्यामुळे इंद्रिय स्थिर होतात. मनाचं काम बंद झालं की इंद्रियांचं काम पण बंद होतं आणि मग ते आपल्याला वश होतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं एका ठिकाणी सांगितलेलं आहे की माझ्या डोळ्यांना जर एखादी गोष्ट बघायची नसेल तर ते तिकडे फिरकत सुद्धा नाहीत. म्हणजे डोळे हे इंद्रिय किंवा सगळी पाचही ज्ञानेंद्रिय ही एवढी वश आहेत की एखादी गोष्ट करायची नाही असं जर ठरलं तर ते तिकडे फिरकणार सुद्धा नाही. भलेही तुमच्या बाजूनी मोठ्याने एखादी वरात बँड वाजत चाललेली असली
तरीही तुमचं एकही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय तिकडे लक्ष देणार नाही. कारण ठरलंय की नाही बघायचं आहे तिकडे, किंवा तिकडे लक्ष द्यायचं नाही, ते ऐकायचं नाही, पाहायचं नाही, त्याचा गंध घ्यायचा नाही, त्याची चव घ्यायची नाही, त्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. हे ठरलेलं आहे पाचही ज्ञानेंद्रियांचं. कारण मन शांत आहे. मनाने हे ठरवलेलं आहे की मला आता बाहेर जायचं नाही. असा तो मनाचा पूर्ण स्वभावच बदलून जातो. मग अशा माणसाच्या समोर विषय असले तरीही त्या विषयांमुळे त्याच्या चित्तामध्ये विकार निर्माण होत नाही. विकार म्हणजे काय? तर बदल. म्हणजे शांत चित्त जर माणूस बसलेला आहे आणि त्याच्यासमोर जिलेबीचं ताट आणून ठेवलं तर विकार निर्माण होईल की नाही? एखादी तरी जिलेबी त्याच्यातली उचलून खावीशी वाटेल की नाही? हा बदल आहे. शांत चित्तामध्ये झालेली खळबळ आहे की मला ती जिलेबी खायची आहे. पण असा जो समचित्त माणूस आहे, ज्याचं चित्त लय पावलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, त्याच्यासमोर तुम्ही नेऊन ठेवा तो तिकडे बघणार पण नाही. कारण विकार निर्माण करणारं जे इंद्रिय आहे ते मन, त्याचा लय झालेला आहे. मन त्याच्यामुळे स्फटिकासारखं निर्मळ होतं, शुद्ध होतं, स्वच्छ होतं. एक जुना सिनेमा होता माणूस, आणि त्या सिनेमात गाणं होतं, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला र गड्या, भीती कशाची परवा बी कुणाची. किती छान वर्णन आहे या गाण्यामध्ये. ज्याचं मन शुद्ध आहे, तर मन शुद्ध असणं ही पृथ्वी मोलाची गोष्ट आहे म्हटलंय त्यांनी. म्हणजे त्याचं मोलच नाही, ॲक्च्युली अत्यंत मौल्यवान अशी ती गोष्ट आहे मन शुद्ध होणं. त्याचं कारण त्याला मग कशाचीही भीती नाही, निर्भय होतो तो, आणि त्याच्यामुळे त्याला कोणाची पर्वा करायची गरज पण राहत नाही. म्हणून रामाला सुद्धा वसिष्ठांनी हेच सांगितलंय. काय? सम हो, स्वस्थ हो, स्थिरबुद्धी हो, शांत हो, मौनी हो, वरमणी स्वच्छ म्हणजे स्फटिकासारखं स्वच्छ हो, आणि विज्वर हो, असा रामाला उपदेश केलेला आहे. आता हा उपदेश केल्यानंतर असा योगी द्वंद्व नष्ट झालेला हा जो योगी आहे तो काय आहे? तर त्याच्यावर शिल्लक काय राहिलं? द्वंद्व नष्ट झाले. द्वंद्व कशात आहे? सुख दुःख, ऊन सावली, बरं वाईट, खरं खोटं, है ना, शीत उष्ण वगैरे वगैरे. ह्या सगळ्या द्वंद्वांना आपण तोंड देत असतो आणि त्याच्यामुळे आपलं मन उसळत असतं सतत. मग हे द्वंद्व नष्ट झाल्यावर त्या योग्याकडे काय शिल्लक राहील? सुखदुःखामधलं फक्त सुख शिल्लक राहील, जय पराजयामधला फक्त जय राहील, सावली राहील, हर्ष राहील, आणि एकच एक भगवत गुण शिल्लक राहील. मग एकच शिल्लक राहिलं आणि दुसरं त्याला नाहीये काही. एकच हात आहे, दुसरा हात नाही, टाळी वाजणारच नाही, द्वंद्व निर्माण होणारच नाही. आणि मग तो एक अखंड एकरस भाव जो निर्माण व्हायला पाहिजे भक्तीमध्ये, तो इथे निर्माण होतो. अखंड एकरस भाव. आणि ही योगाकुल अशी श्रेष्ठ अवस्था आहे, योगाला अनुकूल असणारी अशी श्रेष्ठ अवस्था आहे. ही श्रेष्ठ अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर माणूस संसारामधून उत्तरित होतो. उदतीर्ण होणे म्हणजे काय? त्या पलीकडच्या तीरावर पोहोचणे. त्याला मराठीमध्ये पैलतीर म्हणतात. खूप लहानपणी बालवाडीत असताना आम्हाला कोणीतरी एक हे भजन शिकवलं होतं. भजन पाहिजे करायला, देहाची भावना विसरायला, हरिनाम नौकेत बसून जाऊया पैलतीर गाठायला.
यातल्या एकाही शब्दाचा तेव्हा अर्थ कळत नव्हता. पण असं काहीतरी आहे, नाव आहे, नावेत बसून जाता येतं वगैरे कल्पना तेव्हा करायचो. पण ती कल्पना किती मोठी आहे. या सगळ्या गोष्टीमधून संसार उत्तरण करून जाण्याची ती कल्पना आहे. कल्पना म्हणजे नाही, संतांनी लिहून ठेवलेलं आहे. हरिनाम नौकेत बसून जाऊया, हरिनाम रूपी नौकेमध्ये बसून जाऊया. कुठं? पहिलं तीर गाठायला. पहिलं तीर गाठायचं आहे आम्हाला. संसार उद्धरण, संसार रूपी या सागराच्या एका अलीकडच्या तीरावर आम्ही आहोत. मध्ये हा संसार रूपी सागर आहे. हा ओलांडून त्या पहिलं तीरावर माझं जे ध्येय आहे, माझं जे प्राप्तव्य आहे ते तिकडे पहिलं तीरावर आहे. आणि म्हणून संसारोत्तरण करण्याचा हा मार्ग आहे. आणि मग त्या मार्गावर गेलं, तिकडे संसार तरुण पलीकडे गेलं की माणसाला जीवनमुक्ताची अवस्था प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा क्रम तो आहे संसारोत्तरण आणि जीवनमुक्ताची अवस्था. तर ह्या दोन अवस्था आपण उद्या घेणार आहोत. आणि उद्या आपला वासिष्ठ योग म्हणजे वसिष्ठांनी सांगितलेल्या योगाच्या महत्त्वाच्या गोष्टी, खरं म्हणजे संपूर्ण 32,000 श्लोकांमध्ये कितीतरी हजारो श्लोक असे आहेत की ज्याच्यामध्ये योग आहे. पण त्यातल्या त्यात जो वासिष्ठ योग म्हणून प्रसिद्ध आहे तेवढाच फक्त आपण या व्याख्यानमालेमध्ये बघणार आहोत. आणि त्याचा शेवट जीवनमुक्ताची अवस्था या क्रम आपण क्रम पाहिला ना, क्रमाने इथे होणार आहे. तर उद्याच्या व्याख्यानांमध्ये हे सांगून उद्या ही मालिका म्हणजे योगाची मालिका संपेल, वासिष्ठ योगाची. पण मग वसिष्ठ योगामध्ये म्हणजे योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये 52 उपाख्यानं आलेली आहेत. आणि ही उपाख्यानं तत्वज्ञानाशी आणि योगाशी दोन्हींशी संबंधित आहेत. नुसतंच तत्वज्ञान नाही, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान पण आहे, तत्वज्ञान पण आहे आणि योग पण आहे त्या आख्यानांमध्ये. तर ती आख्यानं आहेत 53 आणि ते मी सुरू करणार आहे. पण उद्या आम्ही ते सांगेन की कोणत्या दिवशी सुरू करणार आहे. आणि त्यापूर्वी माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर आपल्या त्या संदर्भातली आपली काय इच्छा आहे ते जर तुम्ही मला सांगितलं तर त्यानुसार आपण त्या आख्यानांचा विचार करू. त्या आख्यानांमध्ये तात्विक विचार आहे, योगविषयक विचार आहे आणि ब्रह्मज्ञान विषयक विचार आहे. आणि तो सुद्धा लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण योग फक्त शिकला म्हणजे सगळं प्राप्त झालं असं होत नाही. या सगळ्या इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत. तर त्या आपल्याला माहीत व्हाव्यात या दृष्टीने आपण ते करणार आहोत, सुरू करणार आहोत पुन्हा. आणि उद्याचं योगाचं शेवटचं व्याख्यान असेल. त्याच्यानंतर मग आपण पुन्हा उपाख्यानांकडे वळणार आहोत. आज आपण इथे थांबूया. हरिओम.